नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयाचा आपत्ती व्यवस्थापन हा पाठ अभ्यासत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आपत्ती म्हणजे काय, आपत्तीची व्याख्या आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर आपत्तीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। आपत्तीच्या प्रकारामध्ये आपत्ती दोन प्रकारची असते, एक मानव निर्मित आपत्ती आणि एक नैसर्गिक आपत्ती। त्याच्यामध्ये पहिली नैसर्गिक आपत्ती आपण अभ्यासलेली आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत यांचा आपण अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंपामुळे होणारे नुकसान, भूकंपामुळे होणारे परिणाम यांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। भूकंप कोणकोणत्या ठिकाणी झालेले आहेत, कोणकोणत्या ठिकाणी भूकंप आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे, याचा कोणकोणत्या वेळेत झालेला आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर महापुरामुळे होणारे नुकसान, कोणकोणत्या ठिकाणी महापूर ही आपत्ती आलेली आहे, कोणत्या वेळेस आलेली आहे, ह्याच्या चार्टचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। आता पुढची जी आपत्ती आहे नैसर्गिक आपत्तींमधली ती म्हणजे वादळे। विद्यार्थी मित्रांनो, वादळे ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे। आता वादळे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वारे वेगाने वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात। पुन्हा एकदा लक्षात घ्या, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वारे वेगाने वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात। मग जेथे तापमान जास्त असते तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते। जेथे तापमान जास्त असते तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते। त्यावेळेस काय होतं, खाली जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते। या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळ होतात। याच क्षेत्राची तीव्रता वाढत गेल्यामुळे काय वादळ तयार होतात त्या ठिकाणी। मग वादळ तयार झाले की वादळ ज्या मार्गाने मग ते तयार झालेलं वादळ जाते त्यावर वादळे होतात आणि ही वादळे जात असताना मग पाण्यावरून किंवा अतिउष्ण प्रदेशावरून जाताना ही मोठ्या प्रमाणावर वाढत जातात आणि नंतर मग ज्या वेळेस ती वादळं जमिनीवर येतात, वरून ज्या वेळेस ती वादळं जमिनीवर येतात त्यावेळेस ते वादळं शांत होत असतात, कमी होत असतात। अशा पद्धतीने वादळं निर्माण होत असतात। आता आपण पाहिलेले आहे हवेत कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे त्यामुळे वारा जोरात वाहू लागतो। त्याचबरोबर या बदलामुळे हवामानात वादळे निर्माण होत असतात, हे आपण पाहिलेलं आहे। आता या ठिकाणी मग वादळे निर्माण झाले, हे वादळ ज्या वेळेस निर्माण होतात त्यावेळेस काय होतं की मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते, मोठ्या प्रमाणावर वादळांमुळे नुकसान होत असतं। समुद्रकिनाऱ्यानजीक जे आहे त्या प्रदेशाचं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं। आता वादळ प्रत्येकाने अनुभवलेली आहे। वादळ आल्यावर रस्त्यावर जर असू तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झाडं असतील, विजेचे खांब असतील, विजेचे तार असतील किंवा ज्या लटकलेल्या वस्तू असतील, घरांवरचे पत्रे असतील, हे उडताना हे एकदम अतिशय म्हणजे भयानक वातावरण आपण पाहिलेलं आहे। तीव्र ज्या वेळेस वादळ येतं त्यावेळेस आपण हे भयानक चित्र पाहिलेलं आहे। आणि मग हे पाहत असताना आपण त्या ठिकाणी पाहतो खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान होतं। खूप मोठे झाडं जे आहेत मोठ्या प्रमाणावर पडतात, मोठमोठी झाडं त्या ठिकाणी, जुनी जी झाडं असतील ते मोडून पडतात, काही कोलडून पडतात, म्हणजे मुळासकट सुद्धा काही झाडं पडतात, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। मग हे परिणाम त्या वादळामुळे होत असतात। जीवित आणि मालमत्तेची सुद्धा मोठ्या प्रमाणावर हानी होते आणि वादळ आल्यामुळे आपण पाहिलेलं आहे की विजेचे खांब पडतात, तारं तुटून पडतात आणि मग पर्यायाने काय होतं तर वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित होतो। मग ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बरेच दिवस आपल्याला वीज पुरवठा हा सुरळीत होत नाही आणि वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे
वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे मग नंतर काय होतं की बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्याचबरोबर रस्त्यांवर झाडं पडल्यामुळे दळणवळण जे आहे ते सुद्धा ठप्प होऊन जातं. मग त्या ठिकाणी दैनंदिन व्यवहारांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण वादळांचे जे परिणाम आहेत, त्याचबरोबर कचरा जो आहे, कचरा खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर साचतो, गल्लीत साचतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. तर अशा पद्धतीने मग वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला नंतर मग पुढच्या अनेक दिवस ते भोगावे लागतात. तर अशा पद्धतीने वादळे जे आहेत, वादळे का निर्माण होतात, कसे निर्माण होतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही आता वादळ आणि वादळांचे परिणाम यांचा आता अभ्यास करून आपल्या वहीमध्ये नोंद ठेवायची आहे. गुगल टेस्टमध्ये मी तुम्हाला विचारणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वादळ निर्माण झाल्यामुळे होणारे परिणाम हे मी गुगल टेस्टला विचारणार आहे. कोणकोणते परिणाम आहेत या ठिकाणी पुस्तकात पण दिलेले आहेत. त्याचबरोबर हे जे परिणाम आहेत या परिणामांचा अभ्यास तुम्ही करून ठेवायचा आहे, आपल्या वहीमध्ये नोंद ठेवायची. बघा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, वादळांचे परिणाम कोणकोणते आहेत. वादळ प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, वादळ पाहिलेली आहेत. वादळ कसे होतात, वादळ आलं तर आपल्याला लगेच घरातील मोठे जे आहेत ते लगेच आपल्याला घरामध्ये घालतात. हा पहिला अनुभव आहे आपल्याला. बाहेर नको जाऊ, वादळ येतंय. का नाही तर त्या ठिकाणी घरावर असणारे पत्रे असतील जे तर प्रत्येकाला अनुभव आहे. घरातले लोक घरामध्ये का घालतात, तर आपल्याला घरामध्ये का ओढतात वादळाच्या वेळेस, तर ज्या पत्र्यासारख्या तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या वाऱ्याने उडतात, त्या उडून लोकांपर्यंत पोचतात आणि त्या ठिकाणी मग जनावरं असतील, लोक असतील, यांना त्या ठिकाणी इजा पोचते आणि ते मग त्या ठिकाणी त्यांना दुखापत मोठ्या प्रमाणावर होत असते. तर हे असे परिणाम वादळाचे होत असतात. कचरा येतो, डोळ्यात घाम जाते, त्याच्यामुळे सुद्धा इजा होऊ शकते. तर असे परिणाम. त्याचबरोबर वादळग्रस्त प्रदेशामध्ये अमाप नुकसान झालेलं असतं. त्या ठिकाणी पिकांचं असेल, झाडांचं असेल, त्या ठिकाणी विजेचे जे खांब असतात ते त्या ठिकाणी कोलमडून पडतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रदेशाचं मोठं नुकसान झालेलं असतं. जीवित व मालमत्ता यांचं प्रचंड नुकसान होतं, जीवितहानी होते. त्या ठिकाणी जर समजा झाडाखाली लोक असतील, पत्र्याचे घरं असतील, कमकुवत भिंती असतील, त्यासुद्धा कोलमडून पडतात. त्याच्यामुळे सुद्धा जीवितहानी त्या ठिकाणी होत असते, मालमत्तेची हानी त्या ठिकाणी होत असते. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानीसुद्धा होत असते. वीज पुरवठा खंडित होतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वीज पुरवठा त्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी वादळं निर्माण झालेली असतात त्या ठिकाणी वीज पुरवठा खूप मोठ्या प्रमाणावर खंडित होतो आणि मग त्या ठिकाणी पुन्हा ते काम नव्याने ते पोलं उभारणं असतील, तारा त्या ठिकाणी विजेच्या ताणणं असेल, ते खूप दिवस ते काम करावं लागतं. आणि वीज खंडित झाल्यामुळे अशा प्रकारे त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विजेवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या गोष्टींअभावी मग ते विजेवर चालणारे जे विजेच्या खांबांमुळे जे विद्युत पंप असतात ते चालत नाही, म्हणजे शेतीचं त्या ठिकाणी नुकसान होतं. त्याचबरोबर विजेवर चालणाऱ्या इतर जे उपकरणं आहेत, म्हणजे पिठाची गिरणी वगैरे असेल, ते त्या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या ठिकाणाचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं असतं, विस्कळीत होत असतं. त्याचबरोबर आत्ताच मी सांगितलं, दळणवळणाची जी साधनं आहेत, दळणवळणाची जी यंत्रणा आहे ती सुद्धा खंडित होते. कारण रस्त्यावर त्या ठिकाणी मोठमोठी झाडं, मोठमोठे पोल त्या ठिकाणी कोलमडून पडतात हवेच्या जोरामुळे, वादळामुळे, आणि म्हणून त्या ठिकाणी दळणवळणसुद्धा खंडित होतं. आणि दळणवळण खंडित झाल्यामुळे, दळणवळण जर खंडित झालं तर मग लोकांच्या जीवनावर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या समस्यांना सामोरे त्या ठिकाणी जावं लागतं. तर अशा पद्धतीने
हे जे आहेत हे चारही परिणाम तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. वादळाचे परिणाम आलं लक्षात? धन्यवाद.